मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन सुरू करण्याच्या आधीच एक वेगळी परीक्षा सुरू होते. ती प्रिलिम्स नाहीये, ती मेन्स नाहीये, ती आहे लोकांच्या ओपिनियन्सची परीक्षा. त्या दिवशी तुम्ही म्हणता, मला UPSC करायची आहे किंवा MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे एक्झामची तयारी करायची आहे. त्या दिवसापासून अचानक तुमच्या आजूबाजूला एक्झाम एक्सपर्ट्स तयार होतात. मित्रांनो, काही लोक तुम्हाला इन्स्पायर करतील, पण काही लोक नकळत तुमच्या मनात फिअर टाकतील. कॉम्पिटिशन खूप आहे, सिलेक्शन रेट कमी आहे, आपल्यासारख्या लोकांचं हे काम नाहीये, वगैरे वगैरे. पण ते लोक चुकीचे आहेत का? पूर्णपणे नाही. हो, स्पर्धा परीक्षा टफ आहे, कॉम्पिटिशन आहे, अटेम्प्ट्स लागतात, हार्डवर्क लागतो, ही रियालिटी आहे. पण फक्त प्रॉब्लेम सांगणं म्हणजे गायडन्स नाहीये. एक एक्झाम्पल देतो. जर एखादा माउंट एव्हरेस्ट चढायला जात असेल आणि आपण त्याला म्हटलं, अरे खूप उंच आहे, थंडी आहे, रिस्क आहे, त्याने त्या व्यक्तीला काही मदत होणार आहे का? अजिबात नाही. त्याला ऍक्च्युली काय पाहिजे? तर ट्रेनिंग, इक्विपमेंट, रूट मॅप, गायडन्स आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. स्पर्धा परीक्षेचं पण तसंच आहे. तुमचा ड्रीम बद्दल ऍडवाइस अशा व्यक्तींकडून घ्या ज्याला त्या जर्नीची माहिती आहे. प्रिपरेशन मध्ये 2 गोष्टी फिल्टर करा. इन्फॉर्मेशन घ्या, नेगेटिव्हिटी नको. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये ऑलरेडी सिलेबस आणि कॉम्पिटिशन एवढा मोठा आहे, त्यात दुसऱ्यांचं फिअर पण कॅरी करू नका. आता बाहेरचा नॉईज बंद झाला, पण एक अजून मोठा एनिमी आहे, तो म्हणजे रॅन्डम प्रिपरेशन. तो समजून घेऊया. मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम नेहमी पाहतो, तो म्हणजे तुमच्याकडे स्वप्न आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, पण योग्य डायरेक्शन आणि सिस्टम नाहीये. आज इन्फॉर्मेशनची कमी नाहीये. युट्यूबवर हजारो लेक्चर्स आहेत, इंटरनेटवर नोट्स भरपूर प्रमाणात आहे, पण तरीही अनेक विद्यार्थी मध्येच तयारी का सोडतात? कारण फक्त व्हिडिओ पाहणे म्हणजे प्रिपरेशन नाहीये. खरी प्रिपरेशन म्हणजे सातत्याने दररोज ठरलेला अभ्यास करणं आणि मॉक टेस्ट देणं. हे सुरळीत होण्यासाठी आम्ही या ऍपमध्ये टास्क बेस्ड प्रिपरेशन सिस्टम इंट्रोड्यूस केला आहे. इथे तुम्हाला फक्त कोर्स दिला जात नाही, तर वीकली टास्क आणि रोडमॅप दिला जातो. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला काय आणि किती अभ्यास करायचा हे निश्चित होतं. ठरलेला अभ्यास असल्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी तयार होते आणि ह्याच कन्सिस्टन्सीचा उपयोग तुम्हाला कन्फ्यूज, डिस्ट्रॅक्ट आणि स्टडी ओव्हरलोड न होता वेळेत कव्हर करायला मदत करतो. कॉलेज सोबतच तयारी सुरू करण्याचा फायदा म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही जर आत्तापासून सुरू केलं तर कुठलीही घाई गडबड न होता कॉलेज सोबत हा अभ्यास व्यवस्थित कव्हर करू शकता. तुमचं स्वप्न IAS, IPS असेल, कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, बँक ऑफिसर, रेल्वे किंवा सरकारी नोकरी, पहिले पाऊल योग्य असणं फारच गरजेचं आहे. हा ऍप एक्सप्लोर करा, तुमच्यासाठी योग्य कोर्स निवडा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीस सुरुवात करा. माय बेस्ट विशेस टू एव्हरीवन. थँक्यू.